आपण चंद्रयानावर गेलो, आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालो। त्याच्यामध्ये अमेरिका, रशिया, चायना नंतर तुमच्या माझ्या भारताचा नंबर त्या ठिकाणी लागतोय। एकमेकाची उणीधुणी करून पोटा पाण्याचा प्रश्न तुमचा सुटणार नाही। काही जण येतात, बेताल वक्तव्य करतात, काहीतरी टीका टिप्पणी करायची। मला टीका टिप्पणी करता येत नाही का? काही जण निव्वळ नौटंकी करतात, नाटकीपणा करतात, काही जण भावनेला हात घालण्याचा प्रयत्न करतात। मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीशजी महाजन, उदय सामंत, अनिल भाईदास पाटील, आपले खासदार उन्मेष पाटील, विधिमंडळातील माझे सहकारी जयकुमार रावळ, संजय सावकारे, किशोरप्पा पाटील, चिमणराव पाटील, राजू भोळे, लताताई सोनवणे, चंद्रकांत पाटील, तसंच वरिष्ठ अधिकारी बीजी शेलार, राधाकृष्ण गमे, आयुष प्रसाद, एम राजकुमार, तसंच माजी आमदार दिलीप वाघ, रवींद्र नाना पाटील, योगेश देसले, बंगालसिंह चितोडिया, ज्ञानेश्वर महाजन, उमेश नेमाडे, हर्षल पाटील, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर पण राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझ्या जळगाव जिल्ह्यातून आलेले शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमाचे सर्व लाभार्थी, सर्व उपस्थित सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, सहकारी आणि जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या संस्थांच्या मध्ये काम करणारे सर्व आजी माजी सदस्य, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, शासन आपल्या दारी हा एक उपक्रम या राज्याची मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे साहेबांनी स्वीकारल्यानंतर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हे कार्यक्रम चालू आहे आणि लोकांना हेलपाटे बसू नये, लोकांना शासनाच्या कार्यालयामध्ये हेलपाटे घ्यायला लागू नयेत, त्यांचे प्रश्न तिथल्या तिथं सुटावेत, याकरता केंद्राच्या आणि राज्याच्या योजना या तुमच्या दारापर्यंत आणण्याचं काम आज राज्यामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं चाललेलं आहे। खरं तर काही कारणानिमित्तानं थोडे कार्यक्रम पुढे गेले। महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राचा विकासाच्या संदर्भातले प्रश्न सोडवत असताना काही असे प्रसंग येतात की त्याच्यामध्ये कधी कार्यक्रम थोडेसे पुढे मागे करावे लागतात आणि त्याच्यामुळे 2-3 तारखा बदलल्या गेल्या। आम्ही सगळेजण छत्रपती शिवरायांनी लोकाभिमुख प्रशासन राबवलं, त्यांच्या राज्याला आजही रयतेचं राज्य म्हटलं जातंय आणि शिवरायांचं रयतेचं राज्य हे महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे। आपले मुख्यमंत्री नेहमी सांगतात हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, प्रत्येक घटकाला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला, तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असू द्या, त्याला हे सरकार आपलं आहे असं वाटलं पाहिजे आणि ते कृतीतनं वाटलं पाहिजे। आणि त्याच्यामुळं एवढे मोठे कार्यक्रम या लाभार्थींना एकत्र घेऊन आपण करतोय। आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये संत मुक्ताबाईंची समाधी, स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजींची ही कर्मभूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रात आणि कवयित्री बहिणाबाई चौधरींची जन्मभूमी आहे। अशा या महान विभूतींच्या भूमीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाला येताना माझ्यासारख्याला पण मनापासूनचं समाधान मिळतंय। मी येताना आम्ही हेलिकॉप्टरने एका ठिकाणी उतरलो आणि गाडीतनं येत होतो, त्यावेळेस चर्चा करत होतो मुख्यमंत्री, मी, गिरीश महाजन, आम्ही सगळेजण। महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, सगळ्यात जास्त ठिबकचा वापर करणारा जिल्हा हा जर महाराष्ट्रात कुठला आहे तर तो तुमचा माझा जळगाव जिल्हा आहे। त्याबद्दल इथल्या शेतकऱ्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो। आधुनिक पद्धतीनं आपल्या बापदादांनी, आपल्या खापर पंजोबा आजोबा, आपल्या वडिलांनी, चुलत्यांनी, सगळ्यांनी जुन्या पद्धतीनं शेती केली
पाण्याच्या मर्यादा आहेत. आत्ताच मी अधिकाऱ्यांच्याकडनं आढावा घेत होतो की नाशिक विभागामध्ये काय परिस्थिती आहे, राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणाची परिस्थिती आहे. या 2-4 दिवसामध्ये काही पाऊस पडला त्याच्यामुळे आपली पिकं जरा चांगली दिसत आहेत, परंतु सगळीकडेच तशा प्रकारची परिस्थिती नाहीये. नैसर्गिक संकट आल्यानंतर राज्यकर्त्यांनी सरकारनी त्यामध्ये घाबरून जायचं नसतं, मागं हटायचं नसतं. उलट जनतेला त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि त्याच्यातून केंद्राच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने राज्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने अनेक योजना या आपल्या राज्याच्या करता केलेल्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ सुरुवातीलाच तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने काही लाभार्थींना दिला गेला. त्याचा उपयोग लाभार्थींनी चांगला करून घेतला पाहिजे, कारण शेवटी कष्ट तर प्रत्येकाला करावेच लागतात, परंतु त्याच्याच बरोबर शासन जर आपल्या पाठीशी असेल तर आणखीन त्याचा चांगला परिणाम होतो. आज माझा जळगाव जिल्हा सुवर्णनगरी म्हणून ओळखला जाणारा केळी आणि कापूस उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. जिथं ठिबकनं कापूस केलाय तो कापूस आज चांगला दिसतोय, पावसावरचा कापूस जरा लहान दिसतोय. केळी आणि कापूस या दोन्हीचा संबंधित मोठी प्रक्रिया उद्योग येत्या काळामध्ये स्थानिक पातळीवर ह्या भागामध्ये यावेत अशा प्रकारचा प्रयत्न सर्व आम्हा लोकप्रतिनिधींचा आहे, इथल्या खासदार आमदारांचा आहे. आज महायुतीच्या सरकारमध्ये माझ्या जळगाव जिल्ह्याला चांगलं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळामध्ये देण्याचा प्रयत्न हा एकनाथराव शिंदेंनी केला. गुलाबराव पाटलांना त्यामध्ये मंत्रिपद मिळालेले, पाणी पुरवठा स्वच्छता सारखी जबाबदारी त्यांच्यावर आहे. आत्ताच माझ्या आधी भाषण केलं ते जामनेरचे गिरीश महाजन, त्यांच्यावर पर्यटनाची जबाबदारी आहे, ग्राम विकासाची जबाबदारी आहे. त्यांनी त्या विभागाचा जास्तीत जास्त फायदा माझ्या जळगाव जिल्ह्याला करून द्यावा. त्याच्यामध्ये अनिल भाईदास पाटील यांच्याकडे मदत पुनर्वसन सारखं ज्यावेळेस नैसर्गिक संकट येतात त्या संकटातनं मात करण्याच्या करता राज्याला पाठीशी उभं करायचं असतं, त्या भागाच्या त्यांनी त्या पद्धतीनं काम करावं आणि त्याच्यातून माझ्या जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास या सगळ्या आमदारांना घेऊन 15 तालुक्याचा झाला पाहिजे, ही आमच्या सारख्याची धारणा आहे. त्याकरता निधी लागेल. मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी दिलेली आहे. अशा कामाच्या करता आम्ही कुठं पैसा कमी पडू देणार नाही. त्यामध्ये आम्ही तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे. शासन कोणतंही हे लोकांच्या आशा आणि अपेक्षावर ओळखून त्यावर काम करणारं हवं असतं आणि हे महायुतीचं सरकार शासन आपल्या दारी सारख्या उपक्रमाची खरेच गरज ओळखून आम्ही हा कार्यक्रम राबवतोय. शासन आपल्या दारी हे लोकांना प्रशासनासोबत थेट जोडण्याचा कार्यक्रम आहे. प्रशासन आणि आपला नागरिक म्हणजे ग्रामस्थ यांच्यामध्ये संवाद प्रस्थापित व्हावा. अनेक लाभार्थी आणि त्यांना मिळणाऱ्या योजनांचे फायदे यामध्ये दिरंगाई होऊ नये याकरता हा उपक्रम हे राज्य सरकार राबवतोय आणि मी कायम वेगवान प्रशासन राबवण्याच्या मताचा राहिलेलो आहे आणि तशाच पद्धतीनं मी माझ्या परीनं माझ्याकडं असणारी जबाबदारीचं प्रशासन राबवत असतो. लोकांच्या कामाचा निपटारा झाला पाहिजे आणि लोकांची कामं रेंगाळता कामा नये ह्या उपक्रमामागचा उद्देश आहे. लोकांची कामं लवकर मार्गी लागावीत याकरता आम्ही प्रशासनाला तुमच्या दारामध्ये घेऊन आलोय आणि हे तात्पुरतं नाहीये, ही प्रक्रिया कायमची आपल्याला चालू ठेवायची. मला विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि सीओ सगळ्या अधिकाऱ्यांना सांगायचंय की या बाबतीमध्ये सतत आपण सगळ्यांनी सतर्क राहायला पाहिजे आणि जनतेच्या आणि लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे. या उपक्रमाद्वारे आम्ही विविध समाज घटकांच्या पर्यंत जाण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सोबत आम्हाला संवाद साधता येतो. हा संवाद आम्हाला आमच्या सरकारची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी अतिशय गरजेचा असतो. मागाशी सांगण्यात आलं
महाराष्ट्रामध्ये जरूर काही ठिकाणी पावसाने ओढ दिलेली आहे। आपल्या विभागाच्या पुरतं बोलायचं म्हटलं तर माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आजही येवला जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव, पाचोरा, जामनेर या तालुक्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। त्याच्यामध्ये 15 तालुक्यात परिस्थिती पावसाची काही ठिकाणी पाऊस कमी आहे। माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील काही तालुक्यांच्यामध्ये पाऊस कमी आहे आणि मधल्या काळात या राज्य सरकारने कधी नव्हे, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधी घडलं नाही, 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला। बाकी सगळे पैसे शेतकऱ्यांना आम्ही तुमचे भरतोय, केंद्र सरकार काही हिस्सा भरतोय आणि बाकीचे आम्ही भरतोय। त्याच्यातून आता ही दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पहिला ट्रिगर रावेर सोडून सर्व तालुक्यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे। सतत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण आढावा घेतोय। त्यामध्ये विमा कंपन्यांना सांगतोय जर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, याकरता बारकाईने आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे। आज माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये गिरणा धरण 52% भरलेलं आहे। अजून पावसाची गरज आहे। नवरात्र, गणेशोत्सव, ईद असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, हे सण राहिलेले आहेत। त्या काळा हस्त नक्षत्र राहिलेलं आहे, त्या काळामध्ये पाऊस पडावा असे मी परमेश्वराच्यांनी प्रार्थना करतो। परंतु आपलं पुरत, आपला हातनूर, वाघूर ही धरणं जरा बऱ्यापैकी भरलेली आहेत। त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवल्याशिवाय गत्यंतर नाही। त्याच्यामध्ये नारपार गिरणा नदी जोड योजनांच्यामुळे माझ्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातला 58,761 एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे। त्याकरता आमच्या मंत्रिमंडळातले तिन्ही मंत्री, जळगाव जिल्ह्यातले, नाशिक जिल्ह्यातले मंत्री हे सतत आमच्याकडे, मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा करतायत। साधारण ह्याला 8,000 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकार खर्च करणार आहे आणि सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठवण्याची व्यवस्था आपण केलेली आहे। जलसंपदा खातं मगाशी गिरीशने सांगितलं तसं देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे नारपार, औरंगा आणि अंबिका या 4 पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावून पश्चिमेकडे वाहतात आणि त्याचं पाणी शेवटी अरबी समुद्राला जातं। त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात हे अतिरिक्त पाणी उपसा सिंचन करून पूर्वेकडील अतितुटीच्या गिरणा उपखोऱ्यामध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता ही योजना प्रस्तावित आहे। मध्ये मी मराठवाड्यामध्ये गेलेलो होतो, गोदावरी खोऱ्यामध्ये पण आपल्याला पाणी पाहिजे, परंतु तुम्ही असा समज करू घेऊ नका की आमचं पाणी मग तिकडे जाईल का। तुमचं पाणी तुम्हाला मिळेल, त्यांचं हक्काचं पाणी तिकडे जाईल, तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही। हे पण मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। जवळपास पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यामध्ये 304.6 दशलक्ष म्हणजे 11 TMC पाणी नारपार गिरणा नदी जोड योजनेच्यामुळे वळवण्यात येणार आहे आणि या योजनेमुळे माझ्या नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणासह पुनन प्रकल्प, चनकापूर, ठेंगोळा, लघुधरण आणि तुमच्या माझ्या जळगाव जिल्ह्यातील जामदा बंधारा, दैवत, लबंजण यांच्यासाठी तामसावाडी, अंजनी धरण, मसवे तलाव, भोकरबारी, खोलसर आदी प्रकल्प 100% भरून त्यातून जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील साधारण 58,000 हेक्टर क्षेत्र म्हणजे सायदुने 12 आणि 3 15 1.5 लाख एकर क्षेत्र हे ओलिताखाली आणण्याचा आपला सगळ्यांचा मनोदय आहे। तरी नारपार गिरणा योजनेच्या कामास गती देऊन पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून जाणाऱ्या गिरणा खोऱ्यात वळवण्याच्या बद्दल आपण सगळ्यांनी निर्णय घेतला। मुख्यमंत्र्यांनी मागच्या कॅबिनेटमध्येच त्याच्यामध्ये सांगितलं की या कामाकरता आपण निधी कमी पडू द्यायचा नाही। तसंच निम्न तापी प्रकल्प पाडळसे, तालुका अंमळनेर याही कामाला मधल्या काळामध्ये आपण गती देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याही संदर्भामध्ये आम्ही निधीची कुठं कमतरता पडून देणार नाही। मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की माझ्यासारखा कार्यकर्ता आज या महायुतीच्या सरकारमध्ये का आला? मी निव्वळ लोकांची कामं होण्याच्या करता, हे आपले प्रश्न मार्गी लागण्याच्या करता। आज देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं दुसरं नेतृत्व नाहीये। आज
G20चा कार्यक्रम झाला, संपूर्ण जगाला आपल्या भारत मातेची ओळख करून देण्यात आली। आपण चंद्रयानावर गेलो, आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालो। त्याच्यामध्ये अमेरिका, रशिया, चायना नंतर तुमच्या माझ्या भारताचा नंबर त्या ठिकाणी लागतोय। अशा अनेक गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करतोय। वेळ बराच झालेला असल्यामुळे मी त्याच्याबद्दल तुमचा जास्त वेळ घेत नाही, परंतु मित्रांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की या सगळ्या बाबतीमध्ये आमचं फार बारकाईनं लक्ष आहे आणि त्याकरता केंद्राचा आणि राज्याचा पैसा हा त्या भागातल्या सर्वांगीण विकासाच्या करता, लोकांच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याच्या करता हा सगळा खटाटोप आम्ही सगळेजण करतोय। तुम्हाला माहिती आहे की हे वेगवेगळ्या प्रकारची संकटे येतात, पण त्या संकटावर मात करण्याच्या करता केंद्र सरकार पण आपल्या विचाराचं असेल तर अधिकचा निधी आम्हाला आणता येतो। केळ उत्पादन शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणाचा फटका आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बसतोय। त्याच्याकरता काही ना काही आपल्याला निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतात। वर्षभरापूर्वी लंपी म्हणून आजारानं जनावरांना त्रास झाला, त्याचा दूध उत्पादनावर परिणाम झाला। आता दुष्काळाने जनावरांच्यासाठी चारा पाण्याचं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्याकरता शासनाने त्वरित पावलं उचललेली आहेत। तशा प्रकारच्या सूचना राज्याच्या प्रमुखांनी सर्व विभागीय आयुक्त आणि कलेक्टरांना दिलेल्या आहेत। सरकार हे कुठलेही सरकार हे लोकांच्या करता सरकार असतं असं मी तरी मानतो। त्याच्यामुळे सर्व सरकार सोबत होणाऱ्या अशा कार्यक्रमात आपण आपली मतं आम्हाला सांगू शकता, निवेदनाच्या द्वारे तुम्ही माहिती देऊ शकता, तुमच्या समस्या आम्हाला त्या निमित्तानं कळतात आणि त्याच्यातनं अधिक वेगाने काय तोडगा काढता येईल याबद्दल देखील आम्हाला काम करता येतं। शासनाची बांधिलकी लोकांशी आणि त्यांच्या समस्या सोबत आहे, त्या समस्या दूर करण्याच्या करता राज्याचे मुख्यमंत्री असतील, मी असेल, आमचे देवेंद्र फडणवीस असतील किंवा बाकीचे मंत्रिमंडळातील सगळे मंत्री असतील, आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। ह्याची पण जाणीव मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्तानं करून देऊ इच्छितो। मित्रांनो, एकंदरीतच माझा जळगाव जिल्हा हा भौगोलिक क्षेत्र अत्यंत मोठ्याच आहे। जळगाव मधून आपल्या राज्यातल्या मोठ्या शहरामध्ये आपण मध्य प्रदेशमध्ये किंवा गुजरात या राज्यांशी पण चांगल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे। आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांची आहे। सुरुवातीपासून इथं एक रेल्वेचं मोठं जाळं आहे। आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मदतीमुळे आपल्याला अनेक रोड चौपदरीकरणाचे आपण त्या ठिकाणी केलेले आहेत। काही ठिकाणी आम्ही 6 पदरी रस्ते करतोय आणि रस्त्यांचं मोठं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण निर्माण केलंय आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा पैसा हा केंद्र सरकारचा आणला। एकट्या राज्याच्या पैशातून ही कामं झाली नसती, एवढा मोठा पैसा आपल्याला नितीन गडकरींच्या रूपाने मिळालेला आहे। हा जळगाव जिल्हा तसं बघितलं तर एक रत्नांची खाण आहे। या जिल्ह्यामध्ये अहिराणी भाषेतील साता समुद्र पार पोहोचवणाऱ्या आपल्या बहिणाबाई चौधरी यांची आपण गीतं पाहिलेली आहेत। साने गुरुजी किंवा उद्योजक, त्याच्यामध्ये अजिम प्रेमजी एवढा मोठा उद्योजक, परंतु ते जळगावचे आहेत। जैन इरिगेशनचे भवरलाल जैन आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान या जळगाव जिल्ह्याने राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या रूपाने मिळवला। अशा प्रकारची रत्नांची खाण माझ्या जळगावच्या परिसरामध्ये मधल्या काळामध्ये मराठी साहित्यातला मातीचा गंध देणारे रान कवी नादो माधोर जळगावच्याच मातीमध्ये जन्माला आले आणि या निमित्तानं या थोर सुपुत्राला पण मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या निमित्तानं आदरांजली वाहतो। एकंदरीतच जळगावचे हे सगळे प्रश्न सोडवत असताना काही उल्लेख गिरीश महाजन साहेबांनी केला। मित्रांनो, तुम्ही पहा, आम्ही कुठेही गेलो तर विकासाचं बोलतो, एकमेकाची उणीधुणी करून पोटा पाण्याचा प्रश्न तुमचा सुटणार नाही। काही जण येतात, बेताल वक्तव्य करतात, काहीतरी टीका टिप्पणी करायची। मला टीका टिप्पणी करता येत नाही का? मी पण एकेकाचे वाबाडे बाहेर काढायला कुठं कमी पडणार नाही, परंतु त्याच्यातनं प्रश्न काय सुटणार आहे? थोडा वेळ तुम्हाला ऐकायला बरं वाटेल, परंतु त्याच्यात जळगावच्या माझ्या 15 तालुक्याचा प्रश्न सुटणार आहे? इथल्या माझ्या तरुण तरुणींना रोजगार मिळणार आहे? त्याच्यातनं वेगळ्या प्रकारे कारखानदारांची गुंतवणूक इथं होणार आहे?
काही जण निव्वळ नौटंकी करतात, नाटकीपणा करतात, काही जण भावनेला हात घालण्याचा प्रयत्न करतात. बंधू भगिनींनो, ह्याच्यातून महाराष्ट्राचं भलं होणार नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी तर त्या काळामध्ये राज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कसं 18 पगड जातीला बरोबर घेऊन जायचं असतं, 12 बलुतेदारांना कसं बरोबर ठेवायचं असतं, त्यांचेही प्रश्न कसे सोडवायचे असतात, याबद्दलचा विचार आपल्या पुढे मांडला. शाहू फुले आंबेडकरांच्या रस्त्याने आम्ही पुढे चाललोय. त्याच्यामध्ये कुठल्याही वेगळ्या प्रकारची भावना आमच्या सारख्यांच्या मनामध्ये नाहीये आणि त्याच्यामुळं कुठल्याही भागातले वेगवेगळे प्रश्न, मग माझ्या जळगावचा केळीचा किंवा कापसाचा प्रश्न असेल, बोराचा किंवा डाळिंबाचा प्रश्न असेल, इथले वेगवेगळे नगदी पिकं घेत असताना मधी कांद्याच्या बद्दल काही प्रश्न निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमध्ये पियुष गोयलांना फोन केला, अमित भाईंना फोन केला, आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. अतिशय शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं. 24 रुपये 10 पैसे किलोनी कांदा घेण्याचा निर्णय झाला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री त्या धनंजय मुंडेला सांगितलं की ताबडतोब तुम्ही दिल्लीला जावा, दिल्लीमध्ये चर्चा करा. शेवटी आपला बळीराजा, आपला शेतकरी अडचणीत आल्यानंतर आम्ही बघ्याची भूमिका घ्यायची नसते, सरकारने त्याच्या पाठीशी उभं राहायचं असतं. आणि तशा पद्धतीनं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. मध्ये इथल्याच शेतकऱ्यांनी मागणी केली की आमच्या केळी पिकाचा समावेश मनरेगा योजनेमध्ये करा. तो आपण योजना तात्काळ लागू करण्याचा निर्णय शासनाने जारी केला. का केला? शासन तुमच्या विचाराचं होतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यात आपण तशा प्रकारचा निर्णय केला. हिंगोण्यामध्ये कैलासवासी हरिभाऊ जावळे केळी महामंडळाची स्थापना करण्याची मागणी आहे. वेगवेगळ्या प्रकारे अनेक मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्याच्या करता सतत आम्ही प्रयत्नशील असतो. संकट येतात, मागं करोनाचं संकट आलं, लंपी आजाराचं जनावरांचं संकट आलं, कधी दुष्काळाचं संकट येतं, कधी आणखीन काही पिकांचे भाव पडतात, कधी कांदा अडचणीत येतो, कधी टोमॅटो अडचणीत येतो, कधी कापूस अडचणीत येतो, परंतु त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो. आज G20च्या माध्यमातून भारताचा जगभर डंका होत असलेलं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आज मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जसा देशाचा विकास होतोय तसा महाराष्ट्राचा पण विकास व्हावा, विकासाचं मोठं विजन असणारे ते नेते आहेत. आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा विकास करण्याच्या करता हे महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे आणि त्यांच्या दूरच्या दृष्टीतनं अत्यंत वेगाने देशाचा विकास होत असताना केंद्र सरकारच्या मदतीनं आपल्या महाराष्ट्राची पण विकासाची गाडी अधिक भरधाव वेगाने कशी जाईल याबद्दलचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आता केंद्र सरकारची पण जोड मिळाली आहे. राज्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीच कमतरता आपल्याला आम्ही कमी पडू देणार नाही, भासू देणार नाही. वन नेशन वन इलेक्शन, जसं वन नेशन वन टॅक्स असा एक कल्पना पुढे आली, तशा पद्धतीनं ही कल्पना पुढे आलेली आहे. चंद्रयान 3च्या यशात माझ्या जळगाव जिल्ह्याचा सुद्धा मोठा वाटा आहे, कारण ह्यामध्ये चंद्रयान 3च्या मोहिमेत राज्यातल्या मुंबई, सांगली, बुलढाणा, पुणे याच्याबरोबर जळगावचे सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. ही आपल्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे, कारण जळगावमध्ये चंद्रयान 3 साठी आवश्यक असणारे HD नोझल तयार करण्यात आले. म्हणजेच हा आपल्या जळगावचा आणि महाराष्ट्राचा आणि इथल्या मातीचा गौरव आहे. हे पण मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून सांगायचं आहे. भारतानं आता सूर्ययान सुद्धा यशस्वीपणे झेपावलेलं आहे. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था आपल्याला महाराष्ट्राची करायची आहे. त्याच्यातनं रोजगार निर्माण होणार आहे, त्याच्यातनं कृषीला चालना मिळणार आहे, त्याच्यातनं मोठी गुंतवणूक तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. ह्या पद्धतीचं काम आपल्या सगळ्यांचं चाललंय. मित्रांनो, मगाशी बोलत असताना काही वेगळे प्रसंग येतात. आज मराठा आरक्षणाचा मुद्दा आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढे आलेला आहे. त्या संदर्भामध्ये कालच मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीला
जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या प्रमुखांना बोलवलं, चर्चा केली। आम्हालाही कळतं राज्य कारभार करत असताना शेवटी सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन चर्चा करून मार्ग काढायचा असतो आणि त्याच्यातून काही निर्णय काल घेण्यात आलेले। त्या निर्णयामध्ये साधारण तिथं जो लाठीचार्ज झाला त्याच्यामध्ये डीवायएसपीला निलंबित करण्यात आलं, 3 अधिकारी अजून निलंबित केले। त्याच्यामध्ये तिथं केसेस ज्या दाखल केल्या आणि त्याच्यात तरुणांना त्रास होतोय त्या केसेस मागे घेण्याचा कालच निर्णय स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आपण सगळ्यांनी पाहिला असेल। त्याच्याच बरोबर सकारात्मक भूमिका ह्यामध्ये घेण्याचा शेवटी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। मित्रांनो, मी मागच सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या होतो त्यावेळेस देखील आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिलं, परंतु दुर्दैवाने तो निर्णय हायकोर्टात टिकला नाही। त्याच्यानंतर देवेंद्रजी यांचं सरकार आलं, त्यांनी पुन्हा निर्णय घेतला। त्या निर्णयामध्ये एकनाथराव शिंदे पण मंत्रिमंडळात होते, त्यावेळेस तो निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही, हायकोर्टात टिकला। असं पण होता कामा नये, म्हणून कोर्टामध्ये देखील निर्णय टिकावा। आणि मी जळगावच्या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, हा आरक्षण देत असताना आता मागासवर्गीय किंवा आदिवासी, एनटीचं, भटक्यांचं आणि ओबीसीचं यांच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता ह्याच्यातनं आपल्याला मार्ग काढायचा आहे। काही जण वेगळे राजकारण करतायत, दिशाभूल करतायत, लोकांना चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतायत। मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, कुणावर अन्याय होता कामा नये। इतर पण वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणाच्या मागण्या आहेत, परंतु ही आरक्षण देत असताना त्या समाजातल्या गरीबाला, त्या समाजातल्या दुर्बल माणसाला आणि त्यांच्या कुटुंबाला हे कसं आरक्षण मिळेल याच करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न हा चाललेला आहे। कुणी लाठी हल्ल्याचा, लाठीचार्जचा समर्थन करणार नाही, ती चूकच होती। स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली, वास्तविक तसा त्यांचा संबंध नव्हता, तिथल्या अधिकाऱ्यांची चूक होती, परंतु एकमेकावर टोलवाटोलवी करून चालत नाही। शेवटी समाज आपला आहे, लोक आपली आहेत, राज्य आपलं आहे, हीच आपली भावना आहे। आणि निजामशाहीच्या काळामध्ये ज्यांचं पूर्वीचं रेकॉर्ड हे कुणबी असेल ते पण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय, ते रेकॉर्ड जर कुणी जुनं दाखवलं तर त्यांना कुणबीचा दाखला मिळेल, अशाही प्रकारचा निर्णय घेतला। अशा पद्धतीचं काम ह्या महायुतीच्या सरकारचं चाललेलं आहे। अजूनही वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला नेहमीच कामाच्या करता एकमेकाला भेटायचंय। आपण एकमेकांच्या मध्ये जातीय सलोखा ठेवा, कुठेही एकमेकांमध्ये अंतर पडून देऊ नका। आणि ह्या महायुतीच्या सरकारचा आणि केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारचा जास्तीत जास्त फायदा आपल्या गावाला, तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या राज्याला कसा होईल याकरता आपण सगळेजण एकमेकाला साथ देऊया, हीच अपेक्षा आणि हीच विनंती मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना ह्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो। आज हा कार्यक्रम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याच्या करता ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचं, मग गिरीश महाजन असतील, अनिल भाईदास असतील, आमचे आमदार त्या ठिकाणी सर्व असतील, आमचे सर्व खासदार असतील, त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो।